म्हणून पटो न पटो आहे ते चैतन्यच आहे. म्हणून सर्वांच्या ठिकाणी असलेला जर दुजेपण आहे, द्वेष आहे, ते सांग. फळांची तया सत्कर्मी रती वाढ. त्यांच्याकडे सत्कर्मांचं प्रेम वाढून दे. ते प्रेम कसं वाढेल? एकच भाव लक्षात आहे ते चैतन्य. म्हणून कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. उता परस्परे पडो मैत्र जीवाचा. हा मैत्र भाव, आपलेपणा, एकत्वाचा भाव, एकत्वातून सर्वांचं बलभाव. तिथे कोणताही भेदभाव येता कामा नये. रूपारूपामध्ये प्रत्येकाप्रती एकत्वातून, आपलेपणातून, मैत्रभावातून जेव्हा साधक जीवन जगायला लागतो तेव्हा तो साधनेचा परिणाम करीतात सत्य साधना व्हायला. म्हणून आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जाणत ते चैतन्य स्वरूपच आहे. आहे ते जाणत आणि दिसते तेही चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे आहे तेच दिसते, आहे तेच जाणत आहे आणि सर्वत्र आहेच म्हणजे चैतन्यच आहे. म्हणून देवा तूच सर्व आहे. सर्वांचं अधिकाधिक मला होता. देवा तूच सर्व आहे. तिथे आहे ते चैतन्य आहे, जाणते ते चैतन्य आहे, दिसते ते चैतन्य. सर्वांचं अधिकाधिक पैदा होत आहे. पण सर्व जे जे दिसते ते सर्व, जे जे जाणलं जातं ते, जिथे जिथे जाणणं चालू आहे ते सर्व, त्या सर्वांचं अधिकाधिक भल होत आहे. डोळे बंद करा. आहे ते चैतन्यच आहे. सद्गुरूंचं स्मरण, आणि सद्गुरूंचं स्मरण म्हणजे अनंत स्वरूपाचं स्मरण. हे अनंत स्वरूप जे आहे सर्वांचं ते दिव्य स्वरूप आहे, अधिष्ठान स्वरूप आहे. ते आहे म्हणजे अनंत स्वरूप सर्वत्र अथांगपणे पसरलेला आहे. त्या आहेपणाचं भाव ते सर्वत्र आहे. ते आहे ते चैतन्य स्वरूप आहे.